नमस्कार सेवक बांधवांनो, मी नागेश शरणागत आज एक आगळं वेगळं विचार घेऊन आलो आहे। कोणी कोणी या ठिकाणी असा कमेंट करतात, विरोधक कमेंट करतात। मी विरोधकांना दुर्लक्ष करतोय, कारण यशाची पायरी ही प्रत्येक अपयशातूनच निघत असते। जोपर्यंत माणूस अपयश बघणार नाही तोपर्यंत त्याला यश मिळणार नाही। 100तून 5 असतात ज्यांना सरळ सरळ यश मिळत असते, आणि मी त्या निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष न देता मी आपले कार्य सरळ सरळ सुरू ठेवणार। कारण मला माहीत आहे मी जे बोलतोय ते योग्य आहे आणि उपयोगी आहे, म्हणून मी माझं बोलणं सुरूच ठेवणार। तर मित्रांनो, माझ्या सेवक बांधवांनो, आज आपण चर्चा करूया। परमात्मा एक जे सेवक आहेत, माझे जो सेवक बांधव आहेत, आजच्या परिस्थितीत कळा कळा हातातला कळा, कानात कुंडल, गळ्यात चैन, बोटात अंगठ्या। मी आपलं एक छोटासा अनुभव सांगतो। ज्या दिवशी मी या मार्गात आलो, ज्या दिवशी मी या मार्गाचा स्वीकार करण्याकरिता मार्गदर्शक साहेबांच्या घरी गेलो, माझे मार्गदर्शक शिव किसनजी ठवकर, मुक्काम खापा, तालुका तुमसर, जिल्हा भंडारा। आणि जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस माझी प्रकृती खालावलेली होती। मला क्षयरोग होता, क्षयरोग म्हणजेच टीबी, आणि मी डॉट्स खाल्लं होतं। तो 6 महिन्याचा कोर्स असते। मी डॉट्स खाल्ला, मला 6 महिन्यामध्ये एकही आराम झाला नाही। आणि जेव्हा माझ्या आईने पंचांग पाहिला, त्या पंचांगमध्ये पंचांगवाल्याने सांगितलं, बाई म्हणे तुझा मोठ्या मुलाचा शिमग्याचा करार आहे आणि लहान मुलाचा तुझ्या मोठ्या मुलाचा शिवरात्रीचा करार आहे, आणि त्याच्यानंतर शिमगा शिवरात्रीचा करार आहे, आणि त्यानंतर तुझ्या लहान मुलाचा नंबर आहे। तर माझ्या आईने जेव्हा मला सांगितलं, आम्ही मार्गदर्शक साहेबांच्या घरी आम्ही विचार केला आणि मार्गात येण्याचा विचार केला, मार्गात मरण्याचा विचार केला, आणि आम्ही मार्गदर्शक साहेबांच्या घरी गेलो। जेव्हा मी मार्गदर्शक साहेबांच्या घरी गेलो तर मार्गदर्शक साहेब आम्हाला मार्गात यायचं आहे, तेव्हा मार्गदर्शक साहेबांनी आम्हाला म्हटलं, हा मार्ग मरण्याचा आहे म्हणे, हा मार्ग मरण्याचा आहे म्हणे, येथे कशाला येता म्हणे। त्यांनी आम्हाला थोडी डांट फटकार केली, उलट सालट सांगितलं, आणि मग दया आली, सांगितलं आम्ही की का म्हणून मार्गात येत आहोत। तेव्हा त्यांनी मला सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर बसविला, आणि जेव्हा मी भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर बसलोय त्यावेळी त्यांची सर्वात आधी लक्ष पडली माझ्या हातावर, कारण की अगरबत्ती लाव म्हटलं। आता अगरबत्ती लाव म्हटलं तर हात तर समोर येणारच। हातात जेव्हा हातावर लक्ष पडली तेव्हा सेवक बांधवांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या या 5ही बोटात अंगठ्या होत्या। या 5ही बोटात, या अंगठीपासून तर या अंगठ्यापर्यंत अंगठ्या होत्या। कारण की मला थोडा झगडा करण्याची सवय होती आणि थोडा मुजोर प्रवृत्तीचा होतोय, म्हणून मी हातामध्ये थोडा मवाली पॅटर्नचा अंगठ्या ठेवत होतो। तर सर्वात आधी मला या 5ही बोटातल्या अंगठ्या काढायला सांगितलं। 5ही बोटातल्या अंगठ्या काढलं, त्यानंतर त्यांची लक्ष पडली, इथं ब्रेसलेट होता, कळा होता, ब्रेसलेट होता, त्या ब्रेसलेटला म्हणतो चल हाई काढ। मग मी ब्रेसलेट काढला। त्यांचं लक्ष पडला माझ्या गळ्यातल्या रुद्राक्ष माळ्यावर, मला म्हणतात हा माळा काढ। आणि जो माणूस काळी मोडू शकत नव्हता, काही शक्ती नव्हती माझ्या शरीरात काहीच शक्ती नव्हती, तेव्हा घरच्या आईला म्हणतात जा पावसी घेऊन ये। तेव्हा ती आई पावसी आणायला घरात गेली, आणि मी त्या धाग्याला, तो जो गोप असते ना, गोप आपण करदुळा बांधतो, म्हणजे कमरीला बांधतो, आणि तर तो लाल धागा असतो, त्या लाल धाग्यामध्ये रुद्राक्ष माझा गळ्यात होता। मी फक्त त्या धाग्याला असं केलं तर तो रुद्राक्षाचा माळ तुटून गेला। ज्या माणसात ताकद नव्हती त्या माणसाने एका झटक्यात रुद्राक्षाची माळा तोडली। आणि मित्रांनो, अजून एक म्हणजे विचार करा, मार्गात येण्याच्या आधी आपण सर्व प्रकारचे धागे दोरे, घराला लागलेली जीवती, घराला बांधलेली काय म्हणतात ते राखी, वेगळे वेगळे निंबू, धागे, दोरे, सर्वांचा विसर्जन करतो। इवन अंगठी, कळा गिळा पावत न, सर्व गोष्टींचं विसर्जन करतो। मी केलं विसर्जन, मी मार्गात मेलो। आता मार्गात मेलो, आणि काही दिवसानंतर, तसं तर माझ्या कानात छिद्र पूर्वीपासूनच आहे, मला सवय होती कानामध्ये ते नकली टाकायचे, बिरी वगैरे नाही का, ते खडा वगैरे असतात ते टाकायची सवय होती। मग थोडासा
स्वस्त होतं सोनं, तर मी एक सोन्याची बिरी होती, ती सोन्याची बिरी मी कानात घालत होतो. आता कानात बिरी घालल्याच्या नंतर मी गाण्याचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, भजन, जागरण करायचा. आणि माझ्या गावात 2019ला शायद, ज्या वर्षी कोरोना लागला, जानेवारी महिन्यात माझ्या गावात गाव पातळीवर सेवक संमेलन आयोजित केलं होतं. आम्ही 2दा अर्ज लावला, पण आम्हाला 2दा मंडळातून तारीख मिळाली नाही. तर तिसऱ्या वेळेस आम्ही गावातल्या गावात सेवक संमेलन आयोजित केलं. आणि त्या सेवक संमेलनामध्ये एक बाबाजी आहेत, बुजुर्ग बाबाजी आहेत, ज्यांनी बाबांसोबत लिल्लारेजी त्यांची आडनाव अशी आहेत, खूप सावरीचे आहेत बाबाजी धोतरवाले. आणि कुठंही सेवक संमेलन असला तर ते आजही सायकलनं जातात, आजही सायकलनं जातात. आता किती दिवस भगवंत त्यांना ही भगवत कृपेच्या कार्यासाठी जाण्यास सांगतो मला माहीत नाही. तर ते माझ्या गावाला आले आणि त्यांचा सेवक संमेलनामध्ये मार्गदर्शनासाठी नंबर लागला. तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शनामध्ये बोलू लागले की तुमच्या गावात एक कलाकार आहे, चांगला सेवक आहे, चांगला अनुभवी सेवक आहे, चांगला मार्गदर्शन करतो, भगवत कार्यात हजर राहतो, प्रत्येक गोष्टीत चांगला आहे, सुंदर ऑर्केस्ट्रा करते, सुंदर जागरण करते, सुंदर भजन म्हणते, सुंदर भजन लिहिते, सर्व काही करते, चांगला करते. पण एका गोष्टीने एक त्याची गोष्ट मला आवडली नाही, तर ती होती माझ्या कानातली बिरी. माझ्या कानात जो सोन्याचा बिरी होती तो माझा घालण्याचा उद्देश वेगळा होता, पण माझ्या कानात बिरी होती, तर ती कानातली बिरी आवडली नाही. असं त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शनात माझ्याविषयी बोलले. नाव घेतलं नाही, पण तो बोलणं माझ्यासाठी होता. कारण की माझ्या गावातला मी कोणता एक व्यक्ती बाहेर जाऊन भजन करणारा, बाहेर जाऊन जागरण करणारा, बाहेर जाऊन ऑर्केस्ट्रा करणारा, बाहेर जाऊन मार्गदर्शन करणारा, सेवक संमेलन असो, भगवत कार्यामध्ये माझी चांगल्यात चांगली हाजरी लागत असायची. तर तो बोलणं मला होता. आणि जेव्हा मी ही गोष्ट ऐकली तर त्या ठिकाणी मला शेवट करण्याकरिता सांगण्यात आलं. मी प्रणाम केलं, सायंकाळची प्रार्थना म्हटली आणि जयघोष केला. आणि जयघोष केल्याच्या नंतर त्या माईकमध्ये म्हटलं की बाबाजी, माझ्या जो कानात बिरी होती मी वेगळ्या उद्देशानं ठेवली होती. माझ्या मार्गदर्शक साहेबांनी सुद्धा मला म्हटलं की तुम्ही मला बिरी काढ. मी माझ्या मार्गदर्शक साहेबांच्याही मार्गदर्शनाने मी ही कानातली बिरी काढली नाही सोन्याची. पण बाबाजी, तुम्ही जो मार्गदर्शन केलात त्या मार्गदर्शनामुळे किंवा त्या गोष्टीमुळे मी ही बिरी काढत आहे. कारण की त्यांनी त्या मार्गदर्शनात सांगितलं की बाबांचा विचार म्हणजे साधा राहणीमान आणि उंच विचार. बोटात अंगठी नाही पाहिजे, बाबांचं म्हणणं होतं म्हणे. बोटात अंगठी नाही, गळ्यात गोप नाही, चैन नाही, म्हणजे असा आगळा वेगळा प्रकार. कानात बिरी नाही, कडी नाही. आणि ह्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मला पटलं, साधा राहणीमान आणि उंच विचार. आणि मी त्या दिवशी ते सोन्याची बिरी काढली. आणि त्या दिवशीपासून आजही साफसुथरा राहतो. कानात नाही, हातात नाही, कळा नाही, काही नाही. आता घडी वापरतो. तर मला हा म्हणायचं आहे की जेव्हा बाबांनी ह्या गोष्टीचं मनाई केली आणि आज आमच्या सेवकांची मुलं, आमचे सेवक हातात कळा, ब्रेसलेट, ते चैन, गळ्यात मोठी मोठी चैन, बोटात अंगठी, कानात बिरी, काय आहे हे बाबांनी सांगितलं. नाही, मी असं नाही म्हणत की तुम्ही घाला नको रे बाबा, कारण मी काढला म्हणून तुम्ही काढून फेका म्हणत नाही. पण ह्या मार्गात कानात कुंडल, बिरी नाही पाहिजे, हातात कळा, बोटात अंगठी नाही पाहिजे, गळ्यात चैन नाही पाहिजे, गोप नाही पाहिजे, धागा नाही पाहिजे. कारण आहे, कारण तुम्ही नोंद करा. थोडासाच बोलतोय, जास्त व्हिडिओ मोठा होणार म्हणून थोडासाच बोलतोय पटाके. तुम्ही स्वतः विचार करा. ज्यावेळेस आपल्या हातात कळा किंवा चैन असली आणि बोटात अंगठी, गळ्यात अशी मोठी मोठी चैन असली किंवा कानात कुंडल असले, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असते? खूप पैसेवाला आहे? नाही. लोकांचा त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन असा असते, हा कोणता तरी भाईगिरीत म्हणजे थोडासा दादागिरीत किंवा मवालीगिरीत आहे, हा दृष्टिकोन होतो बघण्याचा. वास्तुस्थिती आहे, तुमच्याकडे किती सोनं आहे, किती चांदी आहे, किती रुपया आहे, हा त्यावेळेस विचार करण्यात येत नाही. तर त्यावेळेस माणूस त्या वेशभूषाने, तो आभूषण आहे आपण घालू शकतो, सोनं आपण घालू शकतो, पण तो आभूषण आहे तो घालू शकतो, पण त्यावेळेस तुम्हाला त्या लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो श्रीमंताचा नसतो, तर तो भाई, दादा, मवाली, गुंड प्रवृत्तीचा त्या वेशभूषा येते. जे आभूषण आहे तो आभूषण ज्या ठिकाणी जितका आभूषण आहे, एका अंगठीत घातल्यात चालेल, 2 अंगठीत घातल्यात चालेल, 3-3, 4-4 अंगठीत घालणं
हातात सोन्याचा ब्रेसलेट घालणं, कळा घालणं, चांदीचा घालणं नाही, गळ्यात मोठी मोठी घालणं एक सभ्यतासारखी बारीकशी असली चालेल, पण मोठी जर मोठी घातलं तर ते गुंड प्रवृत्तीचा माणूस दिसतो. आणि तुम्ही कितीही चांगला वागत असाल, पण लोकांचा दृष्टिकोन हा तुमच्याकडे बघण्याचा हा दादागिरी किंवा मवालीगिरी गुंड प्रवृत्तीचा आहे असा बघण्यात येतो. आणि बाबांनी ह्या गोष्टी आपल्याला नकारायला यासाठी सांगितलं, कारण साधा राहणीमान, उंच विचार, जर तुम्ही सत्यमर्यादा प्रेमाचं आचरणही करत असाल आणि तुमचं जो वागणूक आहे, लंबे लंबे केस, गुंड्यासारखे ह्या टपोरीसारखं जर वातावरण तुमचं असेल, माझे लंबे लंबे केस असतात, पण ठेवायची एक लंबे केस ठेवायची एक पद्धत असते, कटिंगाची एक पद्धत असते. तर माणसाचं रूप असं पाहिजे, भलेही जुने कपडे असतील चालेल, स्वस्त अंगावर कपडे असतील तेही चालेल, पण तो पहिनावा साधा, सरळ आणि सोपा असायला पाहिजे. कारण आपल्या वागणुकीतून, आपल्या चालण्यातून, आपल्या वागणुकीतून कुणीही म्हणायला पाहिजे तो परमात्मा एक सेवक आहे, तो परमात्मा एक सेवक आहे, परमात्मा एकचा मार्ग चांगला आहे. जर आपण आपले विचार आणि चांगले गुण ठेवू, लोकांमध्ये वागणूक चांगली ठेवू, शब्द चांगले ठेवू, तर कुणीही आपल्याला दुरून म्हणाल तो परमात्मा एकचा सेवक आहे. जर आपण वागणुकीत कुठेतरी चुकलो किंवा राहणीमानात चुकलो, तर या मार्गात येऊन आणि या मार्गात राहून आपला काय फायदा. जर आपण या मार्गात आलो, या मार्गाने आपल्याला सर्व काही दिलं, मग आपण मार्गासाठी काय देऊ शकतो. तर जे बाबांनी आपल्याला सांगितलं आहे, कमीत कमी तितकं तरी देऊ शकतो. आपण ज्या दिवशी मार्गात आलो, मरण्याचं वचन दिलो, आणि त्या मरण्याच्या वचनाला जोपर्यंत आपण पालन करत नाही, तोपर्यंत आपण हमखासपणे म्हणू शकत नाही किंवा दुसरा कोणी आपल्याला म्हणू शकत नाही परमात्मा एक सेवक आहे. आज आपल्याला परमात्मा एक सेवक, परमात्मा एक या नावावर टीका होत आहेत का म्हणून, तर ते आपल्या वागणुकीमुळे. जर मी जास्त बोललो असेल आणि कुणाचं मन दुखलं असेल तर मी क्षमा मागतो, पण मी सत्य बोललो आहे म्हणून मला समय मागावंसं वाटत नाही. तरी चुकभूल क्षमा म्हणजे चूक भूल नाही, तर कुणाचं मन दुखलं आहे म्हणून मी क्षमा मागतो. जर कुणाचं मन दुखला असेल तर तसं मी क्षमा मागायची मला सवय नाही. सत्य बोलतो तर मी क्षमा मागत नाही. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी.